होळीच्या निमित्ताने गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांच्या आयुष्यात आशेचे रंग भरण्याच्या उद्देशाने स्वस्तिक हॉस्पिटल अहिल्यानगरतर्फे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। हे शिबिर 5 ते 12 मार्च 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आले असून परिसरातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। या शिबिरामध्ये मोफत नेत्र तपासणी तसेच फेको पद्धतीने आधुनिक यंत्रसामग्रीद्वारे सुरक्षित मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे। विशेष म्हणजे ही शस्त्रक्रिया विना टाके, विना इंजेक्शन व विना पट्टी करण्यात येणार असून अनुभवी तज्ज्ञ नेत्ररोग विशेषज्ञांची सेवा रुग्णांना उपलब्ध करून दिली जाणार आहे। डॉक्टर प्रफुल्ल चौधरी म्हणाले, समाजातील गरजू रुग्णांना आधुनिक आणि सुरक्षित नेत्रसेवा उपलब्ध करून देणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे। जास्तीत जास्त रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा। रुग्णांनी दाखवला मोठा प्रतिसाद। शिबिराला भरपूर रुग्णांचा प्रतिसाद मिळत आहे। हे पाहून आयोजकांनी आवाहन केले आहे की इच्छुक रुग्ण आजच नाव नोंदणी करून आपले स्थान निश्चित करावे। हे शिबिर प्लॉट क्रमांक 5 राजपाल समोर इंदू पॅव्हेलियन कॉम्प्लेक्स मागे नगर मनमाड रोड अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आले आहे। अधिक माहितीसाठी 92 44 10 81 08 88 62 02 77 77। नमस्कार नगरकर, मी डॉक्टर प्रफुल्ल चौधरी, स्वस्तिक आय इन्स्टिट्यूट, कॉटेज कॉर्नर, सावेडी इथून बोलत आहे। आमचं या वर्षी होळी निमित्ताने आम्ही गरजू लोकांसाठी फ्री नेत्र तपासणी व अत्यल्प दरात नेत्र शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केलं आहे। यात आम्ही काही गरजू लोकांचं मोफत शस्त्रक्रिया पण करणार आहोत। या शिबिराचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये आपण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करणार आहोत, नेत्र तपासणीसाठी आणि ऑपरेशनसाठी पण। तर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणजे काय? इतर वेळी डोळ्याला इंजेक्शन घेतले जातात, पण आपण हा ऑपरेशन बिना इंजेक्शनचा आणि फक्त ड्रॉप टाकून करणार आहोत। आणि याच्यामध्ये आपण दुमडणारे लेन्स वापरणार, जेणेकरून हे ऑपरेशन अगदी 2 ते 3 मिलीमीटर जखमातनं करता येईल आपल्याला। याचा मेन फायदा म्हणजे काय? तर पेशंटला ऑपरेशन नंतर पट्टी लागत नाही, पेशंटला 5 दिवसात दैनंदिन कामं करता येतात आणि लवकरात लवकर त्यांची दृष्टी स्पष्ट होते। सो मी आवाहन करेल की जास्तीत जास्त नगरकरांनी या शिबिराचा लाभ घ्यावा आणि आम्हाला एक समाजकार्य करण्यामध्ये मदत करावी। धन्यवाद।